हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अनन्यू ब्लॉग. आज सकाळी उठले आणि निघाले फिश मार्केटला. ठरवलं की आज काहीतरी फिश करूया. तर बघूया आता फिश मार्केटला जाऊन आपल्याला काय काय फिश बघायला मिळतात आणि काय काय घ्यायचं. चला तर. आम्ही आलो आहोत वाकरच्या होलसेल फिश मार्केटमध्ये. सकाळीच इथे बरीच गर्दी दिसते फिश खरेदी करण्यासाठी. चला मग आपण आतमध्ये जाऊन बघूयात आता आपल्याला काय काय मिळतंय ते. आम्ही गेलो तेव्हा नुकतीच इथे फिशची गाडी आली होती आणि फिश उतरवण्याचं काम चालू होतं इकडे. हे फिश कोकणात ना किंवा मुंबई अलिबाग या साईडनी येतात. सगळ्या प्रकारचे समुद्री मासे इथे आले होते. हे जे समोर बॉक्स उतरवत आहेत ना, हे पापलेटचे आहेत आणि आता नवीन फ्रेश माल लावण्याची इथे तयारी चालू होती. सगळा फ्रेश माल त्यांचा काढून झाला. त्यानंतर आम्ही सगळे मासे बघितले आणि हलवा घ्यायचं ठरवलं. हलवा आत्ताच फ्रेश इथे काढलाय, त्यामुळे बघा किती छान आहेत. मोठा मासा आहे आणि छान होता. हे अशा प्रकारे आपण माशाचा फ्रेशनेस चेक करतो. जर आपण हे पंख उघडलं आणि याच्या खाली जरासं लालसर असेल म्हणजे मासा फ्रेश असतो. थोडा ब्राऊन किंवा डल कलर झाला तेवढा मासा शिळा असतो. तर आता हे सगळे मासे फ्रेशच आहेत. आता व्हिडिओमध्ये दिसत नाहीये किंवा दिसते, तुम्ही बघा हलकसं फ्रेश आहे मासा. आम्ही हलवा घेतला आणि समोर तिथे शिंपल्या होत होते. एवढ्या फ्रेश आणि मोठ्या शिंपल्या होत्या, त्यामुळे घ्यायचा मोह काही आवरला नाही. त्यामुळे आम्ही शिंपल्या पण घेतल्या. हे बघा, आमचा हलवा कट करून घेतलाय आणि शिंपल्या बघूनच कळते किती फ्रेश आहेत. सुंदर अशा शिंपल्या आम्हाला मिळाल्या आज. या मार्केटला सर्व प्रकारचे मासे भेटतात. इथे मड क्रॅब्सही आलेत, पण आमचा आज काही क्रॅब बनवण्याचा काही प्लॅनमध्ये नव्हतं, त्यामुळे आम्ही हे घेत नाही. पण किती फ्रेश आणि ॲक्टिव्ह आहेत ते बघा. या साईज वाईज त्यांनी सॅग्रिगेट केलं होतं. ही मीडियम साईज होती आणि बाजूला मोठी साईज होती. आणि हे गोड्या पाण्यातले म्हणजे नदीतले खेकडे. हॅलो, आपण आज सकाळी बघितलं असेल, आपण मार्केटमधनं मस्त शिंपल्या आणि हलवा घेऊन आलोय. चला तर मग आपण आज करायला सुरुवात करूयात. याला व्यवस्थित धुवून घेऊयात. हलवा मोठा होता, त्यामुळे याचे ते पीस करून घेतले. एका पीस दोन छोटे छोटे अर्धे पीस करून घेतले हलव्याचे. गाभोळी पण आहे. चला तर मग सुरुवात करूया. शिंपल्या व्यवस्थित धुवून झाल्या ना की याला चांगल्या पाण्यात, म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्यात वगैरे ज्याच्यात आपण कालवण करणार आहोत ना, त्या पाण्यात याला उकळून घ्यायच्या. शिंपल्यांच्या वरपर्यंत पाणी भरेल याची काळजी घेऊन शिंपल्या व्यवस्थित एक कड काढण्यासाठी गॅसवर ठेवायच्या. आता इथे पाण्याला कड येईपर्यंत आपण याच्या म्हणजे शिंपल्याच्या कालवणाची तयारी करूयात. त्यासाठी मी काय करते, वाटण पहिले बनवून घेते. त्याच्यासाठी मी 2 असे मोठे कांदे घेतलेत आणि अर्धी वाटी सुकं खोबऱ्याची वाटी, सुकं खोबरं घ्यायचे अर्ध्या वाटी. हे मी आता कांदा खोबरं गॅसवर भाजून घेते. आपल्याला की नाही कालवणात हेच पाणी वापरायचे, त्याच्यामुळे जरा स्वच्छ पाण्यातच ते ठेवायचं की आपल्याला ते पाणी वापरून घ्यायला लागेल. आणि याचं असते, ह्याच्यात आहे ना भरपूर अशी माती असते शिंपल्यांमध्ये, तर ती माती निघून जाईपर्यंत की नाही
आपल्याला हे पाणी पण वापरायचं, त्यातही माती निघते, त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण कालवणासाठी हे पाणी वापरू तेव्हा वरचंच पाणी वापरायचंय. खालती गाळ राहतो, तो गाळ अगदी घ्यायचा नाहीये, ते वरचं पाणी घ्यायचंय आपल्याला. फट्टी फट्टी आता हे मी गॅसवर भाजून घेते व्यवस्थित. अजून पाण्याला कड आला नाहीये तोपर्यंत मी आहे ना हलवा मॅरिनेट करून घेते. तोपर्यंत हे कांदा खोबरं आणि हा कढई येईल, कांदा खोबरंही भाजलं जाईल व्यवस्थित. जेव्हा कालवणाला कड येतो ना तेव्हा शिंपले असे उघडतात. बघू शकता शिंपले उघडले तिथे. प्रत्येक शिंपलं असं उघडतं व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातला गर काढून घ्यायला सोपं पडतं. आपण आता मॅरिनेट करून घेऊया फटाफट. ह्याच्यात आता मीठ टाकते. मीठ पूर्ण 1 चमचा तरी लागतं. माझ्या मॅरिनेशनची पद्धत अशीच आहे, मी पहिले मीठ व्यवस्थित टाकून घेते. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धने जिरा पावडर. हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला टाकायचं टाका, नाही टाकायचं. धने जिरा पावडर, आणि त्यानंतर कोकम आगळ किंवा लिंबाचा रस. आणि हिंग थोडस. हे व्यवस्थित आता मॅरिनेट करून घेऊया. व्यवस्थित असं दोन्ही साईडने मॅरिनेट झालंय का बघायच्या तुकड्या, आणि मग साईडला ठेवून द्यायच्या. ते थोडस राहिलंय. आता ह्याच्याने सगळ्यांचं मीठ मसाले सर्व एकत्र होऊन छान असं मॅरिनेट करून ठेवते. सगळ्या तुकड्यांना आपला हात लागला पाहिजे व्यवस्थित मॅरिनेट करताना. झाल्या, यांना मी साईडला ठेवते. हे बघा, आपण आता कड घेतल्यावरती प्रत्येक शिंपलानी शिंपला असं फुललंय, म्हणजे खोललं गेलंय. तर आता हे आपल्याला ह्याचा चमच्याने गर जो आहे तो काढून घ्यायचा. हे बघा, व्यवस्थित खोललं जातं, म्हणजे फ्रेश होत्या म्हणून. आणि याच्यात कसं माहिती का, शिंपल्यांमध्ये हे बघा ते माती पण असते. माती, ही माती आपल्याला जरा काढून टाकायची. पहिले मी याच्यातलं वरचं पाणी काढून घेते व्यवस्थित एका भांड्यात, म्हणजे आपल्याला वापरता येईल ते. आणि खालती गाळ राहील, म्हणजे तो गाळ आपल्याला पहिलेच वेगळा हे करतो. हे पाणी आपल्याला थोडं साईडला काढून घेतलंय. हे पण गाळूनच घ्यावं लागेल. आपण गर काढून घेऊया फटाफट ह्याच्यातला. ते व्यवस्थित धुवून घ्यावं लागतं शिंपलं, माती असते त्याच्यात. हे जे आपण पाणी ठेवलं होतं बाजूला, हे मस्त गाळून घेऊया आता. तरी या गाळणीतनं गाळलं तरी तुम्हाला लहान काय बघा याच्यात काहीच मिळत नाही, त्यामुळे लहान गाळणीतनं गाळून घ्यावंच लागतं हे पाणी. त्यात भरपूर गाळ असणार खाली, मी तुम्हाला दाखवते. मोठ्या गाळणीने याच्यात काहीच फरक पडला नाही, त्यामुळे मी लहान गाळणी घेतली आता. हे बघा, तुम्हाला दिसतंय का ह्याच्यात बघा किती गाळ आहे. तरी मी वरचंच पाणी घेतलेलं,
पण तरी ह्याच्यात पण गाळ असतो असा. बस झालं माझ्या मते, एवढंच पाणी पुरे आहे. मी हे वापरत नाहीये, ह्याच्यात गाळ नाहीये आता, कारण मी बारीक गाळणीने गाळून घेतले. तर आता हे स्वच्छ पाणी आता माझ्यासाठी वापरण्यासाठी निघाले. आता इथे कालवण बनवायला सुरुवात करूया. कढई तापली आहे, त्याच्यात 2 पळ्या तेल टाकून घेते. तेल तापले, आता मी याच्यात तमालपत्र टाकून घेते, थोडस हिंग आणि लगेच कांदा टाकून घेते. हिंग टाकून घेतला आणि लगेच कांदा टाकते. एक कांदा मी बारीक कापून घेतला इथे. कांदा असा लगेच ब्राउनिश होतोय, कारण जास्त कांदा नाहीये. कांदा असा थोडासा लालसर होत असताना याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकून घेते. एक चमचा पेस्ट तरी आहे ती अख्खी. 1 चमचा पेस्ट टाकून घेतली आलं लसणाची. आता त्याच्यात मसाले टाकून घेते. हळद, धने जिरे पावडर 2 चमचे टाकते मी, म्हणजे मोठा एक होईल. आणि गरम मसाला पाव टेबल स्पून. बारीक गॅसवर थोडे मसाले 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे. 1 मिनिटात ते जास्त वेळ ठेवले गॅसवर तर लागू शकतात, त्यामुळे 1 मिनिटच ठेवते. आणि मसाला प्रमाणानुसार मी 1 चमचा मसाला टाकते इथे. तर हे लागायला लागते. हे शिजत असतानाच ह्याच्यात मी असं 1 बटाट्याचे 4 तुकडे करून घेतले. जर तुम्हाला टाकायचे ते ऑप्शनल आहे, मला आवडतात म्हणून मी टाकून घेतले. आता ह्याच्यात ना पाणी टाकूयात. ते आपलं जे कालवणाचं पाणी काढलं होतं ना, हे टाकून थोडं शिजवत ठेवूयात. याच पाण्यात शिजवायचं ते, कारण त्याची जी मेन त्याचं अर्क असतं शिंपल्यातल्या, म्हणजे जो काही गर असतो शिंपल्याचं जे अर्क असतं ते या पाण्यात उतरलेलं असतं ना, त्यामुळे हेच पाणी कालवण्यासाठी वापरायचं. आता हे शिजू दे, नंतर ह्याच्यात आपण वाटण लावूया. आता बघा कालवणाला थोडा कड यायला लागलाय, तर ह्याच्यात आपण आता वाटण टाकून घेऊया. हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवलंय ना, ते आपण टाकून घेऊया. अगदी जास्त टाकायची गरज नाही. 2 चमचे वाटण टाकून घेतले. त्याच्यात आमसूल टाकूयात. हे कोकम टाकते मी 2-4, जेवढे तुम्हाला वाटते तेवढे, म्हणजे जेवढं तुम्हाला आंबट आवडतं त्यानुसार तुम्ही कोकम टाकून घ्यायचे. मी 4 आमसूल टाकली आहेत. वाटण सगळं एकत्र करून पुन्हा हे पाणी जे आपण केलेलं आहे हे पाणी घालून घ्यायचंय वाटणात. आपलं कालवणात व्यवस्थित होऊ द्यायचं. आता याला जेवढं तुम्हाला पातळ लागेल रस्सा तेवढंच टाकायचं, जास्त अगदी टाकायचं नाहीये. आणि याच्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेते. त्याला व्यवस्थित शिजून दे. कालवणाला व्यवस्थित कड आला की आपलं कालवण तयार. बाजूलाच मी पाणी इथे गरम करायला ठेवले भाकऱ्यांसाठी. आता भाकऱ्याचं पीठ पहिले मळून घेते मी. त्यासाठी
तर व्यवस्थित गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण पाणी व्यवस्थित उकळलं होतं. आणि हे सगळं मिक्स करून झाकून ठेवते. 10 मिनिटांनी पीठ मळून घेते, म्हणजे मस्त भाकऱ्या पण मऊ होतात त्याच्याने. एकत्र करून घ्यायचंय व्यवस्थित. मी तो झाकून ठेवते. 10 मिनिटांनी आपल्याला भाकऱ्यांचं पीठ मळून घ्यायचे. कालवण पण तयार होते. आता कालवण होईपर्यंत एक साईडला मी आपले फिश फ्राय करत ठेवते. आता मॅरिनेशन करून झालंय, जवळजवळ 1-1.5 तास झालेला आहे. मी आता इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि ह्याच्यात थोडा रवा, रवा टाकला ना की आपले फिश आहेत ना क्रिस्पी होतात. त्यामुळे मला रवा फ्राय करायला आवडतं. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता मसाले व्यवस्थित लावल्यामुळे ह्याच्यात काही वेगळं टाकायची गरज नाहीये. हे आपले मॅरिनेट झालेले फिश आहेत, व्यवस्थित मॅरिनेट झाले. सगळीकडे मसाला त्याचा व्यवस्थित लागलेला आहे. तवा तापलाय. आणि ही आहे गाभोळी. हिला व्यवस्थित ठेवावं लागतं, एक साईडलाच ठेवायची, कारण तेलात ही तडतडते. आता मी फिश फ्राय करत ठेवले. आता एक साईडने शिजल्यावर दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित त्याला शिजवून घेऊ. आपल्या कालवणाला उकळी आली आहे. आता ह्याच्यावरती आपण चांगलं कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. झालं आपलं कालवण तयार. आता भाकऱ्या तापून झाल्या की आपलं जेवण रेडी. काय तर मंडळी, आवडली का माझी रेसिपी? माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.